भव्य शुभारंभ सागर हार्डवेअर पीओपी अँड पीव्हीसी चा दिग्रस शहरात भव्य शुभारंभ। एकदा अवश्य भेट द्या। सागर हार्डवेअर पीओपी अँड पीव्हीसी, भवानी शोरूमच्या बाजूला, कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स, खंडाई रोड, दिग्रस। प्रोप्रायटर शाहीद ठेकेदार। संपर्क मोबाईल क्रमांक 9175886886 83 29 82 22 67। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। तुटलेल्या विद्युत तारेच्या तक्रारीची दखल न घेतल्याने विजेचा धक्का लागून महेश ठार। दिग्रस तालुक्यातील देवरवाडी पुनर्वसन येथील वीज वितरणच्या तुटलेल्या जीवन तारेला स्पर्श होऊन एक महेश ठार झाले। विशेष म्हणजे तेथील सरपंच व नागरिकांनी 15 दिवस आधी तार तुटल्याची तक्रार केली, परंतु दखल न घेतल्याने महेश ठार झाले। सय्यद कलीम सय्यद रहमान राहणार देवरवाडी पुनर्वसन दुग्ध व्यवसाय करतात। 15 दिवसापूर्वी त्यांनी 1,05,000च्या मुर्रा जातीची म्हैस घेतली, परंतु देवरवाडी येथील महादेव मंदिरासमोर 15 दिवसाआधी विजेची तार तुटली। त्या तारेला म्हशीचा स्पर्श झाला, त्यामुळे म्हैस दगावली। याबाबत देवरवाडी पुनर्वसन येथील सरपंच यांनी आपल्या तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या। आज 12 वाजता आमच्या गावात इथे म्हैस चरत असताना करंट लागून तिचा मृत्यू झालेला आहे। आम्ही आमच्या गावातल्या लाईनमनला 15 दिवसापासून हा तार तुटून आहे, त्यांना 10 वेळा आम्ही सांगितलं की हे तार व्यवस्थित करून घ्या, इथं काही अपघात होऊ शकतात, परंतु ते म्हणे की यामध्ये काही करंट नाही आहे, त्यामुळे अपघात होत नाही। दोन्ही इकडून याचे झंपर जे आहे ते झंपर कट केलेले आहे, त्यामुळे आपण हे काही दिवसांना झाडं गिडं तोडून व्यवस्थित करू असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु आज रोजी आपल्या समोर आहे, इथं त्या करंटमुळेच हे म्हैस मिळालेली आहे। त्यामुळे ह्या पूर्ण MSCBच्या गलथान कारभारामुळे असं झालेलं आहे। देऊरवाडा गावात च्या मंदिरा परिसरात हे घटना घडलेली आहे, त्यामुळे जे या पशुधन मालकाचं जे नुकसान झालं हे MSCBनं भरून द्यावं अशी आमची विनंती आहे। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।